नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज आपण पुन्हा एकदा आपल्या कोकण सिरीज मध्ये आलेलो आहोत आणि आपल्या गेस्ट आहेत मेधाताई मराठे। तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या मास्टर रेसिपीजच्या किचन मध्ये। आज आपण खूप खास काहीतरी शिकणार आहोत, ते म्हणजे आपण मोस्टली कोकणातला कोणताही पदार्थ बनवताना वापरतो, पण लोकांना माहीतच नाही की कोकम हे फळ दिसतं कसं आणि हे कोकम बनतात कसं। तर ते डिटेल मध्ये आज शिकणार आहोत आपण आपल्या मेधाताईंकडून। मेधाताई सांगा मला, हे रतांबे पण म्हणतात। बरोबर, आता हल्ली नाक्यावर सोलकढी मिळेल अशी पाटी नसायची, त्यामुळे सोलकढी पुष्कळाला माहिती, पण ते सोल याचं मूळ फळ काय, तर याला रातांबा किंवा भिरिंड असं म्हणतात, कोकम असं ही 3 नावं आहेत। हे कोकण पट्टीमध्ये, गोव्यामध्ये किनारपट्टीला हे फळ मिळतं। हे अतिशय आंबट आहे फळ, त्याच्यामध्ये बिया असतात आणि या सगळ्या फळाचा उपयोग होतो बघ। या सालापासून आतल्या बियांपर्यंत सगळं आपण करू शकतो, म्हणजे नारळासारखं। हो, नारळासारखं या फळाचा। आता याचा फळाचा पहिला उपयोग आपण असं करूया की याच्यापासून एक गोड पेय बनवायचं, म्हणजे कोकम सरबत जे आपण सरबत करतो। आणि आज आपण हे जे बनवणार आहोत हे वर्षभर टिकणारं आगळ हो आणि वर्षभर टिकणारं सरबत, म्हणजे त्याचं सिरप आपण बनवून ठेवणार। आपल्याला फक्त उन्हाळ्यात मिळतात, उन्हाळ्यातच आणि कोकण पट्टीलाच भेटतात एप्रिल मे मध्ये। बरं, तर आता हे फळं घेतलेत आपण, धुवून घेतलेत स्वच्छ। ओके, फळं घ्यायची। आता याचे 2 भाग करायचे, बरोबर 2 भाग करायचे। बरं, आता इथं बघा, मध्यावर 2 भाग करायचे। 2 भाग केल्यानंतर तुम्हाला याच्यातली बी दिसेल। बरं, या बिया काढायच्या, याही बिया टाकायच्या नाही, त्या बिया काढून आपण एका भांड्यात काढून घेतलं, बरोबर मध्यावर त्याच्यामध्ये बिया आहे, या बिया उपयोगी। आता ही वाटी सारखे जे झालेले आहेत हे, ह्याचा आपण आधी कसा उपयोग करायचा ते बघूया। या बिया अशाच ठेवायच्या, सगळ्या काढून घे या वाटीत। हे अमृत कोकम म्हणजे सरबतासाठी जे आपण वापरणार आहोत त्याच्यासाठी आपण अशा वाट्या करून घेतल्या आणि त्याच्या ह्या बिया काढून इथे ठेवल्या बाजूला। आता हे आहे, हे आपण कोकम म्हणजे जे आपण सोल करतो ना त्याच्यासाठी, ते आपण नंतर बघूया। पण हे चिरून घ्यायचे, ह्याच्या सुद्धा बिया आपण काढून घेतलेल्या, त्याच्याही बिया काढून घेतल्या, ह्या वाट्या केल्या आणि त्याचा पुन्हा आणि एक तुकडा केला, म्हणजे 1/4 झालेला असे झाले। ओके, आपल्याला बाजारात सोल मिळतं, ते कशा आकाराचं असतं ते, त्या आकाराचेच आपल्याला हे तुकडे करून घेते। ओके, प्रथम आता आपण ह्या वाट्या ज्या केल्यात ना, अगदी सोपं आहे अमृत कोकम। याला प्रमाण असं असतं की साखर घ्यायची, या वाट्यात भरायची, चेपून वाट्यात भरायची, आणि आता या काचेच्या बरण्या आहेत त्याच्यामध्ये अशा त्या उताण्या वाट्या ठेवायच्या, एकावर एक ठेवायच्या। ही अशी साखर चेपायला लागलेली, हे बघा साधी गोष्ट आहे। किती प्रमाण, किती वाट्या वगैरे प्रश्नच नाही, जितक्या वाटीमध्ये राहतं हे ही साखर तेच त्याचं प्रमाण भरून घ्यायचं। असं असं सुद्धा आपण साखर भरू शकतो पटपट। किती वाट्या असा याला प्रश्नच नाही, म्हणजे माप वगैरे काही गरजच नाही। वाटी भरेपर्यंत साखर घालायची, त्याची चेपायची। आता या सगळ्या वाट्यामध्ये आपण साखर चेपून घेतलेली, बरोबर। ही काचेची बरणी घेतली, ती छान धुवून वाळवून घेतलेली आहे। त्या काचेच्या बरण्यामध्ये खाली साखर घालू का? थोडीशी साखर याच्यामध्ये एक लेअर थोडीशी घालायची, तेवढी पुरेशी खाली तळायला। आता याच्यामध्ये या वाट्या अशा उभ्या ठेवायच्या, या वाट्या अशा घालायच्या, उभ्या एकमेकावर ठेवायच्या। या बघा अशा, राईट। दिसायला पण किती छान दिसतं, त्याचा कोकमाचा रंग फार सुरेख असतो, पांढरी शुभ्र साखर, त्यामुळे त्या पेयाला सुद्धा अतिशय सुंदर रंग येतो, डार्क गुलाबी नैसर्गिक सुंदर रंग येतो। हे असं सगळं आपण, आपल्या हाताला सुद्धा हा रंग येतो, हो। त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की कपड्यावर डाग पडायचं नाही, कारण हे जात नाही ना, कायमचे डाग असतात। काजू म्हणा या भिरंडाचे किंवा कोकमाचे डाग हे जात नाही। या काचेच्या बरणीमध्ये आपण या वाट्या भरून ठेवलेल्या ठेवताण्या, आता याचं तोंड बांधायचं। आता ही पहिला ही उरलेली साखर याच्यामध्ये घालून टाकायची।
त्यामुळे टिकतं ते साखरेमुळे बरोबर. छान Natural टिकतं. preservative आपल्याला करता नंतर येतं. साखर घालायची नाहीये. बर त्याचं जे रस तयार होईल त्याच्यामध्ये नंतर साखर नको आपल्याला. बर. मीठ वगैरे काही नको ना? मीठ नंतर नंतर सरबत जेव्हा तयार करताना नंतर करायचं. घालायचं. ओके. त्याचं तोंड बांधून टाकायचं आणि कडक उन्हामध्ये ही बरणी ठेवायची. संपला विषय. हा संपला विषय. रोज हे बघायचं फक्त उघडायची जरूर नाही. 8 दिवसांनी तुम्हाला असं दिसेल की त्याची जी सालं आहेत वाट्या हा त्याची सोलं अशी वेगळी होती बरं. आणि छान असा गुलाबी डार्क कलरचा हा. रस तयार झालेला असेल हा. तेच आपलं अमृत कोकम. रेडी. हा बरं. ती मग 8-10 दिवसांनी ती सोलं अशी वाळल्यासारखी होतात. हा. ती बाजूला काढून ठेवायची. हा. ती नुसती खायला पण मस्त लागतात. आणि तुम्ही त्याची त्याच्यापासून- चटणी करा पाहिजे तर हा. तरी किंवा आयत्या वेळेला अशी कुस्करून पण त्यातला रस मात्र त्या सरबताच्या ह्याच्यामध्ये उतरलेला असेल हा. चांगला. हा. Yes. आणि आपलं हे अमृत कोकम तयार होईल 8 दिवसांनी. हा. आता हे आपण उन्हामध्ये उन्हामध्ये ठेवून वाळून ठेवायची. ठेवायचं. रोज सकाळी बरणी उन्हात ठेवायची, संध्याकाळी आणून ठेवायची. एवढंच हे आता किती दिवस लागेल आपल्याला? 8 दिवस. 8 दिवस. ओके. चे तुकडे करून घेतले. बरोबर. आता ह्याच्यापासून सोलं बनवायचं. सोलं करायचे हा. आपण जे आमसोलं म्हणतो ना बरोबर. ती घ्यायची. आज आता ही आत्ता चिरली म्हटल्यानंतर त्याची आज काही प्रोसिजर नाहीये. ही आज उद्या तशीच वाळत टाकायची. ही आता आहे अशीच वाळत वाळत टाकायची. म्हणजे ती संध्याकाळी आवळून येतात आणि मग त्याचं पुढचं काम करायचं असेल ते कसं करायचं ते मी दाखवते. हा. ही आता आपण हे उन्हात अशीच उन्हात ठेवू. उन्हात ठेवायचं. ही कोकमाच्या आतल्या ज्या बिया काढलेल्या आहेत त्यातल्या आपण अर्ध्या काढून घेतलेल्या आहेत. अर्ध्याची आपल्याला कढी करायची. बर. आणि अर्ध्या जी आहेत आपण सोलं जी आता करण्यासाठी वाळत टाकले हा. त्याच्यासाठी एक रस तयार करायचा जो बरं. नैसर्गिक आहे. हा. ह्याला जर मीठ लावून ठेवलं आपण तर तर त्याला भरपूर स्लो. रस तयार. त्यामुळे ती आता उद्या एक दिवस वाळवायची. ह्या रसात रात्री ती भिजत टाकायची. बर. ओके. या रसात ओके. भिजत टाकायची हा. आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी वाळत टाकायची. ओके. ओके. म्हणजे आता ह्याच्यात थोडं मीठ मीठ घालायचं. घालायचं कुस्करायचं. बर. किती मीठ घालू? हा घाल थोडं थोडं थोडं. हा, बस. ठीक. आता हे कुस्करून ठेव. हा. हाताने कुस्करते. हा म्हणजे याचा सगळा रस निघाला रस पाहिजे. रस तयार होईल. एकीकडे एकच दिवस ते सालं वाळवून वाळवायची आणि मग त्याचा ह्या- रस तयार झाल्यानंतर रात्री हा. या रसामध्ये ती सालं बुडवायची. बर. रात्रभर तशीच ठेवायची. बर. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सालं वाळत घालायची. हा रस तसाच ठेवायचा. बर. हा? बर. ह्या रसाला काही होत नाही बाहेर ठेवलं काही तरी. नाही आता कारण त्याच्यामध्ये आंबट आहे. बर. मीठ आहे. प्रिझर्वेटिव्ह प्रिझर्वेटिव्ह आहे. ओके. आणि ती सालं आपण बुडवून बर. काढून एखाद्या चाळणीमध्ये टाकायची. बर. म्हणजे त्याचा रस पुन्हा जो एक्सेस असतो तो खाली येतो. ओके. गळून खाली येतो. ती पुन्हा वाळत टाकायची. बर. बर. असं 3 वेळेला करायचं. बर. बाजारामध्ये जेव्हा आपण आमसोला घेतो ना हे बघा. तेव्हा आपल्याला चांगली कशी आहे ते कसं ओळखायचं. तुम्ही ते आमसोल हातात घ्या. ते असं असं करा. तुम्हाला तो लालसरपणा हाताला लागला पाहिजे तर ते आमसोल चालेल. बर. नाहीतर बरेच वेळा कसं करतात की हे आता आपण सालं ठेवलेली आहेत तीच वाळत टाकतात. ती वाळली की तुम्हाला आमसोल म्हणून देतात. तसं नाही करायचं. हा. त्याच्यावर ते ह्या ही प्रक्रिया रसाचे व्हायला पाहिजे. लेयर्स असे चढले पाहिजे. हा. ओके. आणि ह्या फळाचा जो रस आहे तो पण त्या सालावर चढला पाहिजे सालावर तेव्हा चढला ती पाहिजे. नॅचरल रिअल Natural. आमसुलं तयार तयार होतात. होतात. तेव्हा हे आता आपण बाजूला ठेवूया. ओके. कारण आपल्याला ती सालं वाळली हा. आणि ह्याचा रस झाला हा. की आपल्याला बुडवायला पुन्हा हे हवं. हा. आपण 2 तऱ्हेच्या कढ्या करणार. बर. हा? एक नारळाचा रस वापरून करायची हा. आणि एक नारळाचा म्हणजे रस सोलकढी सारखंच. सोलकडीच. हा. ही सोलकडीच सोलाच्या आतल्या भागाची. हा. ओके. आपण बाजारात जी सोलकढी किंवा बाहेर मिळते ना हा. ती आपण जी सोलं तयार करणार हा. आहोत त्याच्यापासून बनते. हे आतल्या फळातल्या गराची आपण ही जी बी आणि खरं सांगू ह्याची टेस्ट जास्त छान तीच सोलाला येते ना. तीच फ्रेशनेस जो आहे तो ह्याच्यामध्ये जास्त फक्त याला कलर येत रेड कलर येत नाही बरोबर. एवढंच. आता याला गर आहे आणि त्याच्या आत बी आहे. बर. तर आपण काय करायचं थोडं पाणी घालून ते कुस्करून घ्यायचं. बर. म्हणजे त्याची बी बाजूला काढायची. ओके. मी कुस्करून घेते. हा. बर. हे हातानेच कुस्करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये हत्यार नाही चालणार. आणि ती बी सुद्धा उपयोगी आहे बरं का. बर. आता आपण त्या बियांचं काही करणार नाहीये. पण त्या बियांच्या आतमध्ये जो भाग असतो त्याच्यापासून एक प्रकारचं वॅक्स तयार होतं. म्हणजे तूपच म्हणतो. हो. नैसर्गिक तूप तयार होतं आणि ते औषधी पण असतं. पायाला अंगाला शरीराला ज्या भेगा पडतात ना त्याच्यासाठी त्या तुपाचे असे गोळे तयार करतात. बरोबर. घट्ट. बरोबर. त्या बियांच्या आतल्या भागापासून. आणि हे काष्टौषधीचे दुकान असतात ना त्यांच्याकडे
कोकमचं वॅक्स द्या म्हणून सांगतात. बरोबर बरोबर, त्या बिया उपयोग म्हणून म्हटलं एवढंसं जे फळ आहे ना त्याचे सगळे भाग उपयोगी आहेत. बरोबर, काहीच वेस्ट होत नाही. या बिया आपण काढलेल्या आहेत, असा चोथा करून काढून हे काढून घ्यायचं. तो असा दाटसर रस तयार होतो कारण गर आहे ना. बरोबर, त्या बियांना गर आहे. दोन चार पाकळ्या लसणीच्या आणि जिरं थोडस बघा, एवढं बस. असं आपण थोडंसं मीठ घालू का, म्हणजे छान ठेचलं आणि जाईल. पुन्हा मग लागलं तर आपण ह्याच्यामध्ये चव बघून घालू शकतो. कुस्करून हा रस करून घेतलेला आहे. हे आपण अर्धा अर्धा करून दोन प्रकारची कढी करायची. नारळाचा रस आहे, त्याच्यामध्ये अर्धा हा भात घाल, याच्यामधला अर्धा घाल, म्हणजे नारळाचा रस घालून केलेली कढी. आता त्याच्यामध्ये आपल्याला आपण जे मिरची, जिरं, हे थोडंसं मीठ असं जे कुटलेलं आहे ते घालायचं. आणि ह्याच्यात साखर हवी का? साखर हवी कारण हे आंबट प्रकार आहे ना, ह्याच्यात साखर हवी. एक अर्धा चमचा बस. हो, अजून थोडंसं ह्याच्यात पाणी लागेल, हे थिक झालेलं आहे बस. आणि थोडं पाणी म्हणजे ही झाली आपली ही नारळाच्या रस वापरून केलेली सोलकढी. आणि आता ह्याच्यामध्ये काय करायचं? याच्यामध्ये आपण नारळाचा रस घालायचा नाहीये, त्याच्यामध्ये हेच सगळं घालायचं आहे. फुटी कढी. तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मिरीची पावडर पण घालू शकता, ओवा पण घालू शकता, ओवाही घालू शकता. याच्यामध्ये साखर पाहिजे थोडंसं पाणी घाल, कॉन्सन्ट्रेटेड आहे ते जास्त, नाहीतर मग जास्त आंबट होतं ते, त्यामुळे पाणी घालून ती पातळ करा. बस. ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची दोन्हीमध्ये, आणि जर आवडत असेल तर थोडीशी मिरी पावडर घालूया का? केंबर घालायची बस. मिरीची पावडर बस. झाली कढी दोन्ही प्रकारची. ते गॅसवर ठेवायला नको तुम्ही, काही नाही, डायरेक्ट नंतर शेवटी जसं ताक पिता तशी ही कढी प्यायची. आता सर्व करूया. वा, छान, मस्त. आणि ही फुटी कढी ज्याच्यामध्ये आपण नारळाचं दूध वापरलं नाही. तसा सुंदर रंग आलाय नैसर्गिक. दोन तऱ्हेच्या कढ्या झाल्या. आता 4 दिवस झालेत आपण अमृत कोकम आणि कोकम करायला ठेवलं होतं. मेधाताई पुन्हा आपल्या किचन मध्ये आलेले आहे 4 दिवसांनी, आणि ती आता दाखवणार की हे अमृत कोकम झालंय किंवा हे कसं ओळखायचं, याची प्रोसेस काय आहे ती पुढची आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मेधाताई नमस्कार. आता मला सांगा की हे काय काय करायचं? आता हे आपण वाट्या करून त्याच्यामध्ये साखर घालून आपण उन्हात ठेवलेलं आहे. बरोबर. त्यामुळे त्या वाट्यांमधला रस, त्या फळांमधला रस उतरलाय, साखरेचा पाक झालेला आहे. बरोबर. अजूनही 4 दिवस ठेवायला पाहिजे, पण याला रस सुटलेला आहे. बरोबर. म्हणजे त्या फळाचा रस आत उतरलाय. हा एक प्रकारचा कॉन्सन्ट्रेटेड पाक तयार, म्हणजे सिरप तयार झालाय. आणि दुसरं म्हणजे ह्याला नैसर्गिक रंग आहे. बरोबर. गुलाबी, आता तुम्ही बघा की छान गुलाबी रंग येतो. नैसर्गिक आहे, कृत्रिम काही नाही. आता हा रस घ्यायचा आणि त्याच्यापासून आपल्याला सरबत तयार करता येतं. ओके. त्याला त्याच्यासाठी जिऱ्याची पावडर आपण वापरू शकतो, सैंधव मीठ पण हवं असेल तर वापरू शकतो, त्याच्यामध्ये साधं मीठ वापरू शकतो. आता इथं कोकम सुद्धा आपले तयार झालेत. आता हे तुम्ही जरा सांगा की ह्याच्याबद्दल की आता काय म्हणजे प्रोसेस खरे कोकम कसं. आता आपण हे कोकम फळाची म्हणजे सालं जी आहे ती आपण घेतली, त्यातल्या बिया वेगळ्या केल्या होत्या, तो ज्युसी होत्या त्या सगळ्याच्या, त्याचा जो रस एक प्रकारचा मीठ लावल्यावर तयार झाला. त्याच्यामध्ये ही कोकमची जी सालं होती ती आपण त्याच्यामध्ये बुडवली आणि वाळवली. अशी 3 तरी आपण केलं. आता त्यामुळे काय झालं की ही जी कोकम तयार झालेली आहे याच्यामध्ये रस आत जिरलेला आहे.
बाजारामध्ये बरेच वेळेला कोकम तुम्ही घेता त्यावेळेला ती कोकम दिसताना छान दिसतात, पण हाताला असा हा लालसरपणा हा दिसतोय याच्यामध्ये, हा येत नाही. आणि हे असं ज्युसी आहे बघा, म्हणजे ज्युसी सुकलं आहे. जरी असलं तरी ह्याच्यामध्ये चिकटपणा आहे, कारण आत ज्यूस मुरलेला आहे आगळचा. नाहीतर कित्येक वेळेला कसं असतं की ती सालं फक्त वाळवतात, मीठ लावतात बरोबर आणि विकतात. तर ती कशी ओळखायची, तर हे असा चिकटपणा त्याला आला पाहिजे. हे हाताला लावल्यानंतर ते तुम्हाला कळेल, हे लालसरपणा दिसतोय त्याचा, कारण आपण रसात ते बुडवलं. बरोबर. आणि त्याचा एक आमसूलचा सुगंध पण येतो एकदम छान. आता हे आणि थोडंसं वाळवायला पाहिजे आणि 4 दिवस वाळवायला पाहिजे की हे वर्षभर टिकतं, आपल्याला काहीच प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट म्हणजे ती बियांचा जो रस तयार झालेला होता तो आगळ. बरोबर. बियांचा रस, त्याच्यामध्ये फक्त मीठ आहे. येस. आता आपण इथं करताना आपल्याकडे थोडेसेच होते, पण मोठ्या प्रमाणात जर तुम्ही केला तर तुम्हाला भरपूर बिया मिळतात आणि त्याचा आगळ भरपूर निघतो, जो आपल्याला कॅन मध्ये विकतात ना लोक, बाजारात मिळतो कोकम आगळ म्हणून. तर तोच आगळ, तोच रस जो आहे तो परत त्यात थोडं मीठ घालून, जसं हे आम्ही उन्हात वाळवलं अमृत कोकम किंवा कोकम, तसंच तेही सनड्राय करतात. त्याच्यामध्ये ते मीठ आणि ते एकजीव होतं आणि त्याच्यापासून आपल्याला आगळ मिळतं. येस. तेव्हा हे आता अजून एक 4 दिवस वाळलं, हे खडखडीत होईल. येस. म्हणजे ओला कोकम तयार झाले आणि हे अमृत कोकम. आता ह्याच्यापासून आम्हाला सरबत कसं बनवायचं तेही आपण बरोबर. आज ही बाटली ओपन करतेय मी. येस. आता ह्याच्यामध्ये हा छान पाकासारखा रस तयार झाला. वाह, सुरेख रस तयार झाला. हे पाकाचं कळतंय आपल्याला, चिकटपणा तसं पाकाचा. आता हा आपण सिरप जो आहे तो काढूया. हा कॉन्सन्ट्रेटेड आहे. हा, हे बघा छान झालाय बघ, असा पाक तयार झालेला आहे. याला टिकण्यासाठी आणि काही घालावं लागत नाही. बर. आता ह्याच्यामध्ये काय काय घालायचं? ह्याच्यामध्ये पाणी आधी थोडस. आता या रसामध्ये म्हणजे पाकामध्ये मी जिऱ्याची पावडर घातली, भाजलेल्या जिऱ्याची पावडर. आणि मीठ घालायला मीठ घालायला पाहिजे. हे घातल्यानंतर पाणी घालून हे ढवळायचं. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बर्फाचे क्यूब्स घाला. या दिवसामध्ये छान थंड होतं. पाणी घालायचं. बस. आता चांगलं ढवळून घ्यायचं. हे किती कॉन्सन्ट्रेटेड आहे बघा. हे अत्यंत पाचक, रुचकर असं सरबत, नैसर्गिक रंगाचं, आणि अजिबात कलर वगैरे आपण ऍड केलेला नाही. कलर आलेला आहे ना. घातलेले आहेत. त्याच्यावर हे सरबत आपल्याला ओतायचंय. थंडगार कोकम सरबत रेडी. आणि मस्त ह्याला पुदिना घालू प्रेझेंटेशनसाठी. हे कोकम सरबत झालं. आणि एक पद्धतीचं आपण बनवू शकतो, म्हणजे आईस क्यूब्स घालूया. थोडंसं सैंधव घालायचं. जिरे पावडर घातली जिरे पावडर. हो चालेल. या सगळ्या चवीला छान उपयोगी पडतं. नंतर ह्याच्यामध्ये थोडा पुदिन्याची पानं. आणि आता हा रस घालायचा. डायरेक्ट रस घालायचा. छान झालंय. रस पुरेसा सुंदर आलाय. नैसर्गिक कलर आहे. आणि आता ह्याला वरून पाणी घाला. सोडा तुम्हाला काय हवं असेल ते घालू शकता. आता हे आपण सरबत आता दाखवलं. हे अजून एक 4 दिवस आपल्याला उन्हामध्ये ठेवायला पाहिजे, ज्याला कपडा बांधून वगैरे. म्हणजे थोडीशी जी साखर राहिलेली आहे ती पूर्णपणे आत त्याचा पाक होतो आणि छान सरबत तयार होतं. त्यानंतर ही सालं असतात ही काढून घ्यायची. ती अगदी कोरडीची, त्यातला रस निघालेली सालं असतात ती काढून घ्यायची. त्याची तुम्ही चटणी करू शकता किंवा नुसती छान लागतात खायला, तसंच खाऊ शकता.
आणि मग तो रस जो आलेला आहे तो छान एखाद्या बाटलीत भरून तुम्ही वर्षभर टिकवू शकता. अमृत कोकम तुम्हाला पाहिजे तेव्हा काढायचं, कॉन्सन्ट्रेटेड हा रस, त्याच्यामध्ये पाणी, बर्फ आता मी दाखवल्याप्रमाणे घालायचं आणि छान सरबत प्यायचं. हे पाचक असतं, अतिशय पाचक असतं. ही सोलं पाचक असतात आणि हा पित्तशामक असतात आणि उन्हाळ्यामध्ये प्यायला मजा येते. येस. आजच्या आपल्या भागामध्ये कोकम सरबत कसं बनवायचं, कोकम कसे बनवायचे, आगळ कसे बनवायचे, त्यापासून सरबत कसं बनवायचं हे डिटेल आपल्याला मेधाताईंनी आज दाखवलेलं आहे. ह्यापुढे तुम्हाला जर रतांबे वगैरे मिळत असतील तर त्यापासून ही अगदी सोपी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि करायला गंमत आहे. मुलांना सुद्धा बसवून घ्या तुमच्याबरोबर, ते सुद्धा ते तुम्हाला वाट्या वगैरे भरून देतील आणि उन्हाळ्यामध्ये त्यांच्यासाठी हा एक छंद खूप छान आहे. ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. मेधाताई, तुम्ही आमच्या किचनमध्ये आला आणि आम्हाला ही डिटेल रेसिपीज, अमृत कोकम, कोकम कसं करायचं ते सगळं शिकवलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हे फळ कसं असतं डिटेलमध्ये आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे. ह्यापुढे सोलकढी करताना तुमची आणि माझी आठवण, मास्टर रेसिपीजची आठवण त्यांना नक्की येणार. बघत राहा मास्टर रेसिपी.